माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो। बंधू भगिनींनो, आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण निरोप समारंभ भाषण पाहणार आहोत। आजचा आपला निरोप समारंभ भाषणाचा विषय आहे सहकार्याच्या सेवानिवृत्ती समारोहात आपण काय बोलावे। तेव्हा आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आपल्या आजच्या भाषणाला सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे, तसेच ज्यांचा आज आपण निरोप घेतो आहोत ते माझे सहकारी सन्माननीय, आपल्याला या ठिकाणी त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सहवास संपला नाही, फक्त स्वरूप बदललं आहे। आजचा हा क्षण थोडा भावनिक, थोडा आनंददायी आणि थोडा अभिमानास्पद आहे, कारण आज आपण निरोप देत आहोत एका अशा सहकार्याला ज्यांनी काम करताना नेहमीच कर्तव्य या शब्दाला माणुसकीचा स्पर्श दिला। मित्रा, वर्षानुवर्ष आपण एकत्र काम केलं, कधी हसण्यात, कधी तणावात, कधी यशात तर कधी अपयशात, पण प्रत्येक वेळेस तुझा एकच चेहरा, शांत, समजूतदार आणि सदैव सकारात्मक। तू तुझ्या कामात किती प्रामाणिक होतास हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याहून मोठं म्हणजे तू प्रत्येकाला आपलेपणाने जोडून ठेवलंस। म्हणूनच आज तुला निरोप देताना असं वाटतं एखाद्या कार्यालयाचा सहकारी नव्हे तर कुटुंबातील माणूसच घरातून बाहेर पडतोय। सेवानिवृत्ती हा थांबा नाही, तर नव्या अध्यायाची नवी सुंदर सुरुवात आहे। तुझा अनुभव, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हा आमच्यासाठी सदैव प्रेरणास्थान राहील। मी फक्त एवढंच म्हणेन, तू केलेली सेवा ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। तू केलेली सेवा ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तुझा सहवास ही आमच्यासाठी एक अनमोल आठवण आहे। तुझा सहवास आमच्यासाठी एक अनमोल आठवण आहे। तुझ्या नव्या जीवन प्रवासासाठी आरोग्य, आनंद आणि समाधानासाठी असंख्य शुभेच्छा। मित्रा, सहवास संपला नाही, तो आता आठवणींच्या स्वरूपात कायम राहील। एवढे बोलून मी इथेच थांबतो। धन्यवाद।